घाटमाथ्याला आज पावसाचा रेड अलर्ट, तर रायगड, रत्नागिरी, सातारा घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट जारी। ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीला आज पावसाचा येलो अलर्ट, जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नाशिक जिल्ह्यातील सरदवाडी धरण ओव्हरफ्लो झालेले आहे। गेल्या 2 दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सरदवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे। नाशिकमधील गंगापूर धरण 97% भरले। नाशिककरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यामुळे सुटलेला आहे। भातसा धरणाचे 5 दरवाजे उघडलेत आजूबाजूच्या गावांना, त्यामुळे सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। नाशिकच्या नांदूर मधमेश्वर धरणातून सलग 4थ्या दिवशी पाण्याचा विसर्ग। धरणातून 65,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। निफाड सिन्नर मार्ग अद्यापही वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे। अकोल्यामध्ये अतिवृष्टीचा कहर, पांजरे येथे घरावर भूस्खलन। हरी उघडे यांचं घर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं। 8 शेळ्यांचा मृत्यू झालाय। 4 कुटुंबांचं सुरक्षित ठिकाणी तातडीने स्थलांतर करण्यात आलेलं आहे। नाशिककरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे। गंगापूर धरण 97% भरलंय। काही दिवसांपासून नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। निफाडच्या चांदोरी सायखेडा पूरग्रस्त भागाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी। पूरग्रस्तांची भेट घेऊन मदत कार्याचा आढावा घेतला। नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत। निफाडमध्ये संततधार पावसानं द्राक्ष उत्पादकांची डोकेदुखी वाढवलेली आहे। द्राक्ष बागांमध्ये पाणी साचलं, त्यामुळे वेलींची मुळं आहेत ती चोकअप होण्याचा धोका निर्माण झालेला आहे। पुण्याच्या भोरमध्ये धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार। पावसामुळे भाटघर धरणाच्या पाणी साठ्यामध्ये झपाट्याने वाढ। भाटघर धरण हे 72% भरलेलं आहे। पुण्यातील पवना धरण 96% भरलंय। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक कायम आहे। पवना नदीपात्रामध्ये तब्बल 4,820 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग होतोय। सांगली जिल्ह्यातील चांदोली वारणा धरणात पाणीसाठा 79.26% पोहोचलाय। विद्युत गृहातून 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या सगळ्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। गेल्या 24 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील 7 जलाशयांचा साठा 83.68% आहे। 24 तासामध्ये जलाशयातील साठ्यात 6.06% वाढ झालेली आहे। पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रामध्ये विसर्गाला पुन्हा सुरुवात। मुठा नदीपात्रामध्ये 4,708 क्युसेक पाण्याचा विसर्ग। पालघरच्या तलासरी डॅमला तडे गेल्याची अफवा आहे। डॅम फुटणार असल्याची सोशल मीडियावरती अफवा पसरली आहे। अफवांवरती विश्वास ठेवू नका, जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांचं आवाहन आहे। नाशिकमध्ये मुसळधार पावसानं त्र्यंबकेश्वरमधील हर्सूलमध्ये भूस्खलन झालं। दावलेश्वर घोडमानी डोंगर कोसळून बांधलेलं नवीन घर ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं। अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यामध्ये 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस। अतिवृष्टीमुळे पांजरे गावात भूस्खलन। गावातील हरी शांताराम उघडे यांच्या घरावर भूस्खलन झाल्यानं संपूर्ण घर हे ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं। 8 शेळ्यांचा यामध्ये मृत्यू झालाय। अन्य कुणालाही दुखापत झालेली नाहीये। धुळ्याच्या नांदवणमध्ये पुलावरून पुराच्या पाण्यात वाहून गेलेला तरुण मृतावस्थेत आढळलेला आहे। तरुणाचा पुराच्या पाण्यात बुडतानाचा धक्कादायक व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे। अर्नाळ्याच्या समुद्र किनाऱ्यावरती मद्यपी तरुणाची हुल्लडबाजी। समुद्रातून बाहेर काढणाऱ्या शिवरक्षक आणि पोलिसांना केली धक्काबुक्की। टीईटी पेपरफुटी प्रकरणी दोघांना बिहारमधून अटक। मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्तासह साथीदार इंद्रजीत सिंग उर्फ पिकू अटकेत आहे। आरोपींमध्ये गुप्तासह पत्नी आणि साडूचाही समावेश आहे। प्रकरणात आतापर्यंत 14 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। टीईटी पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक। मुख्य आरोपी वीरेंद्र कुमार गुप्ताला बिहारमधून अटक। आरोपी वीरेंद्र गुप्ताला अटकेनंतर पोलीस भिवंडीला घेऊन जाणार आहेत। तर टीईटी पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत 12 जण न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। मुंबईमध्ये मालमत्ता कर बिलांसाठी आणि पेमेंट अलर्टसाठी बीएमसी व्हॉट्सअप आणि गुगल मेसेजेस सेवा सुरू करणार आहे, ज्यामध्ये डिजिटल बिल, पेमेंट रिमाइंडर्स आणि त्वरित पावत्या मिळवणं शक्य होणार आहे। गिरणी कामगारांना आणि वारसदारांना हक्काची घरं देण्यासाठी एमएमआर रिजनमध्ये जागेचा शोध सुरू। म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून या संदर्भात नुकतीच स्वारस्य निविदा जारी करण्यात आलेली आहे।
मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी होणारा कचरा, किनाऱ्यावरील कचरा आणि समुद्रातील कचऱ्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाकडून चिंता व्यक्त. प्रत्येक बोर्ड स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची न्यायालयाकडून स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत. लोणावळा कर्जत घाटातील तिसरी रेल्वे मार्गिका अद्यापही बंदच आहे. अनेक गाड्या रद्द तर काही पर्याय मार्गाने गाड्या वळवण्यात आलेल्या आहेत. 28 जुलैपर्यंत निर्बंध कायम आहेत. मध्य रेल्वेवरती आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरती आज मेगा ब्लॉक. ठाणे ते कल्याण दरम्यान फास्ट लाईनवरती तर ट्रान्स हार्बरवरती ठाणे ते वाशी दरम्यान आणि नेरळ दरम्यान ब्लॉक असणार आहे. अमरावतीच्या मेळघाटात आश्रमशाळेतील 30 ते 40 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती आहे. शासकीय आदिवासी आश्रमशाळा टिंटबा या ठिकाणची ही घटना आहे. तर टिटंबा या ठिकाणची घटना असून विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये पुन्हा जलसंकटाचं सावट आहे. 225 प्रकल्पांमध्ये फक्त 9% पाणीसाठा शिल्लक आहे. तब्बल 13 प्रकल्प पूर्णपणे कोरडे ठाक आहेत. पाणी टंचाईमुळे जिल्ह्यातील 71 गावांवर संकट निर्माण झालेलं आहे. पुणे महानगर पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये युवान अभियानाच्या पोस्टरचं अनावरण करण्यात आलेलं आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते अनावरण संपन्न झालंय. प्रवाह फोरमकडून युवान मोहिमेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. वेगळ्या विदर्भ राज्यासाठी सिंदखेड राज्यामधून आंदोलन सुरू. वेगळा विदर्भ राज्य डिसेंबर 2027 पूर्वी होणारच. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वामनराव चटप यांचा इशारा आहे. भंडाऱ्याच्या लाखनीमध्ये नाना पटोले, खासदार प्रशांत पडवळे यांच्या उपस्थितीमध्ये कॅन्डल मार्च. नीट पेपरफुटीमुळे जीवन संपवणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं. दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवरती झालेल्या लाठीचार्ज विरोधात जालन्यामध्ये काँग्रेसचं आंदोलन. मेणबत्ती सत्याग्रह करत निषेध व्यक्त. वाशिम शहरातील पानटपऱ्यांवरती एफडीएची कारवाई. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या टपऱ्या या एफडीएकडून सील. कारवाईमुळे शहरातील पानटपरी व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडालेली आहे. पालघरमध्ये 2 दिवसांपूर्वी निर्माण झालेल्या पुरामुळे घाण्याचं साम्राज्य झालेलं आहे. डहाणू आणि तलासरी शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाळ आणि चिखल साचलाय. ठाणे महानगरपालिकेकडून सध्या स्वच्छता केली जाते. नालासोपाऱ्यातील राजनगर तानिया टाउन परिसरामध्ये मुख्य रस्त्याची चाळण झालेली आहे. खड्डे बुजवण्यासाठी स्थानिक नागरिक चांगलेच आक्रमक झालेत आणि स्थानिकांनी रस्ता अडवून या ठिकाणी आंदोलन देखील केलेलं आहे. अलिबाग वरसोली मार्गावरील बुरुमखान परिसरात खड्ड्यांचं साम्राज्य. प्रवाशांचा मार्गावरून जीवघेणा प्रवास सुरू आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्यानं प्रवाशांना खड्ड्यांचा अंदाज येतच नाहीये. सावंतवाडीजवळ जुन्या मुंबई गोवा महामार्गावरती भीषण अपघात. दुचाकी आणि कारच्या अपघातामध्ये तरुणीचा मृत्यू. यावेळेस तर दुसरा जो तरुण होता तो गंभीररित्या जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. नाशिकमध्ये रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एका वृद्धेचा बळी गेलेला आहे. आरटीओ परिसरामध्ये राहणाऱ्या दीपाली बेळे या 66 वर्षीय आजींचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. तब्बल 39 दिवस मृत्यूशी झुंजत अपयशी ठरलेली आहे. खड्ड्यामुळे रस्त्यांवरती प्रवास करताना त्यांचा तोल गेल्यानं त्या खाली पडल्या होत्या. पुण्याच्या मुळशीतील घोटवडे फाटा या ठिकाणी ट्रक चालकाचा निष्काळजीपणा. हँडब्रेक न लावता ट्रक चालक उतरला. त्यामुळे ट्रकची अनेक वाहनांना धडकेनंतर ट्रक फळाच्या दुकानातही शिरला. कोल्हापूरच्या हातकणंगले वडगाव रस्त्यावर भीषण अपघात. 2 दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात. दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.